हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे, तुम्ही दिवाळी स्पेशल किंवा वर्षभरात तुम्ही कधीही बनवून खाऊ शकताय. जेव्हा तुमचं गोड खायचं मन होईल तेव्हा तुम्ही करून खाऊ शकताय. अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी आहे. कुठल्याही सणाला तुम्ही करून खाऊ शकताय. अप्रतिम रेसिपी आहे आणि करायलाही अगदी सोपी रेसिपी आहे. तर मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या गव्हाच्या पिठाला चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर विलायची पावडर, जायफळ विलायची पावडर घातलेलं आहे. आता हे पूर्ण आपण एकत्र करून घेऊया. पूर्ण जिन्नस असं एकत्र करून घेऊया. तर अर्धी पळी मी तूप घातलेलं आहे. थोडंसं कोमट तूप आहे हे. जास्त एकदम असं कडकडीत गरम पण नाही, अगदी कोमट केलेलं तूप आहे. तर या पिठामध्ये आपल्याला अर्धी पळी तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्याच्या नंतर या पिठाला पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे. पूर्ण तूप पिठामध्ये लागलं पाहिजे. व्यवस्थित दोन्ही हातांना चोळून हे पीठ व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे. तर बघू शकताय कमीत कमी 2-3 मिनिट लागतात आपल्याला व्यवस्थित पीठ हे चोळून असं व्यवस्थित मिक्स करायला. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपल्याला याला आता थोडं थोडं पाणी टाकून एकदम असं घट्ट गोळा बनवायचा आहे. तर एकदम असं जास्त पातळ नाही, जास्त एकदम असं कडक नाही, एकदम मिडियम असं, तरी पण असं घट्ट बनवायचं आहे गोळा, जसं आपण पुरीला मळतो तसं. तर एकदम असं घाई करायची नाही आणि पाणी लगेच ओतायचं नाही. आपल्याला घटसर गोळा पाहिजे, एकदम असं सुरीने कापता येईल असा गोळा पाहिजे. तर आपल्याला घटसर मी गोळा केलेला आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर आता मी इकडे कढईमध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला ही आता साखर विरघळायची आहे. याचा पाक करायचा आहे. एकदम आपल्याला असा घट्ट पाक करायचा नाही, तर आपल्याला दाटसर पाक बनवायचा आहे. आता छान याला उकळी आलेली आहे. एकदम आपल्याला दाटसर, जसं आपण गुलाबजामला बनवतो तसा पाक बनवायचा आहे. एकदम पातळ पण नाही, एकदम असं कडक पण नाही, तर एकदम मिडियम आपल्याला दाटसर पाक बनवायचा आहे. तर याच्यामध्ये मी चिमूटभर विलायची पावडर घातलेली आहे पाकामध्ये. तर बघू शकताय मस्त असा दाटसर पाक झालेला आहे. तर गॅस बंद करून आता पाक थंड करायला ठेवूया. तर इकडे पीठ पण छान व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे. बघू शकताय मस्त छान असं पीठ भिजलेलं आहे. तर याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर छान व्यवस्थित आता हे भिजले पीठ. तर आता आपण आता 1 वाटी घ्यायची आहे. तर वाटीमध्ये आपल्याला 2 चमच गव्हाचं पीठ लागणार आहे. तर मी 2 चमच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमच तूप घातलेलं आहे. त्या पिठामध्ये आपल्याला 2 चमच तूप घालायचं आहे. तर बघू शकताय तूप असं घट्ट झालेलं आहे. आता हे व्यवस्थित वाटीमध्ये आपल्याला तूप आणि गव्हाचं पीठ फेटून घ्यायचं आहे. मिनिटभर याला फेटायचं आहे. बघू शकताय तर याला मी मिनिटभर असं फेटलेलं आहे. आता हे व्यवस्थित मस्त असं क्रीम झालेली आहे. तर पोळपाटावर आता पीठ घ्यायचं आहे. अगदी मी लांबट आकाराचं असं पीठ केलेलं आहे आणि याला सुरीने आपल्याला छोटे छोटे याचे काप करून घ्यायचे आहे. काप सुरीने का करायचं आहे, तर सेम आकाराच्या आपल्या चपात्या झाल्या पाहिजे याच्या. तर व्यवस्थित म्हणून एकदम सेम करायचं आहे. तर बघू शकताय मी असं काप, बघू शकताय पीठ एकदम असं घट्ट झालेलं आहे. सुरीने कसं कट करते एवढं आपल्याला घट्ट पीठ करायचं आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल सुरीने मी कापते वेळेस. तर असे छोटे छोटे गोळे करून मी घेतलेले आहेत. बघू शकताय एकसारखे पूर्ण गोळे आहेत. तर आता छोटे गोळ्याचे आपल्याला याला पातळ एकदम अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी, चपाती फाटता कामा नये, व्यवस्थित याला लाटून घ्यायचं आहे. जेवढी मोठी होईल आणि जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायची आहे. बघू शकता तर एकदम चपाती मी असं पातळ लाटून घेते. तर एकदम असं पातळ लाटून घेतलेली आहे चपाती. बघू शकताय याच आकाराच्या मी पूर्ण चपाती असं लाटून घेते. तर बघू शकताय हातावर घेऊन दाखवते तुम्हाला. एकदम असं पातळ चपाती लाटलेली आहे. एका प्लेटमध्ये आपण साईडला चपाती आता ती साईडला ठेवलेली आहे. याच पद्धतीने पूर्ण चपाती मी लाटून घेते. तर बघू शकता तर याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे, कारण आपण एकमेकावर चपाती असं ठेवणार आहे. तर चपाती टाकल्याच्या नंतर चिटकू नये म्हणून थोडंसं मी पीठ असं भुरभुरलेलं आहे त्याच्यावर आणि दुसरी चपाती टाकलेली आहे. तर याच पद्धतीने पूर्ण मी चपाती असं लाटून घेतलेली आहे. तर ह्या 6 चपात्या असं मी एकमेकावर असं लाटून घेतलेल्या आहेत. बघू शकता तर ह्या पूर्ण 6 चपात्या आहेत. तर ह्या चपात्या पूर्ण आता पोळपाटावर घ्यायच्या आहेत. एक चपाती जास्त जी मोठी आहे ती पहिले घ्यायची आहे चपाती. तर आता याला काय करायचं आहे, जे आपण गव्हाच्या पिठाचं आणि तुपाचं फेटून आपण क्रीम केली होती ते क्रीम घ्यायचं आहे आणि पूर्ण चपातीला एकदम दाटसर नाही लावायचं, पातळ कुठं कुठं सगळीकडे आपल्याला चपातीला लावून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने एकदम जास्त नाही लावायचं, थोडं थोडंच लावायचं आहे. तर पूर्ण चपातीला मी पसरून लावायची आहे आणि व्यवस्थित लावायचं आहे. तर ती चपाती पुन्हा त्या चपातीवर
दुसरी चपाती त्या चपातीवर ठेवायचं आणि दुसऱ्या चपातीला पण ही क्रीम लावून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं लावायचं आणि हातानं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि वरनं थोडंसं आपल्याला कोरडं पीठ भुरभुरायचं आहे. तर बघू शकताय मी अशी एक एक चपाती करून 6 चपात्या एकमेकावर असं क्रीम लावून असं ठेवलेली आहेत. बघू शकताय. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण ह्या 6 चपात्या आहेत ते मी अशी घडी करायची आहे आणि घडी करून आपल्याला घडीवर सुद्धा क्रीम लावायची आहे यावरच्या. तर बघू शकता हे पण असं व्यवस्थित पसरून लावायचं आहे, सगळीकडे क्रीम लागल्या पाहिजे. तर अशी ही पण घडी असं साईडला ठेवायची आणि याच्यावर पुन्हा आपल्याला क्रीम लावून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त अशी आता चपातीची आपली घडी झालेली आहे. तर सगळीकडे हे असं लावून घ्यायचं आहे. पूर्ण चपातीला आपल्या 6ही चपातीला हे क्रीम लावून झालेलं आहे आणि एकमेकावर असं घडी करून व्यवस्थित अशी चपातीची घडी करायची आहे. बघू शकताय. तर आपली चौकोन घडी झालेली आहे. आता व्यवस्थित याला शेट करायचं आहे आणि आता बघू शकताय मस्त असा 6 चपात्याचं एवढं हे झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक डबा घ्यायचा आहे आणि डब्यामध्ये आपल्याला 10 मिनिट हे चपात्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर डब्याचं गच्च जे टोपण हवाबंद डब्यामध्ये आपल्याला 10 मिनिट ठेवायचं आहे. बघू शकताय मी आता या डब्यामध्ये फ्रीजमध्ये 10 मिनिट ठेवते. एक 10 मिनिट आता झालेली आहे. तर बघू शकताय पीठ पण असं एकदम असं घट्टसर झालेलं आहे आणि व्यवस्थित असं झालेलं आहे. बघू शकताय 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं, 10च मिनिट ठेवायचं आहे. तर पोळपाटावर हा पूर्ण उंडा घ्यायचा आहे चपातीचा आपला आणि या चपातीला असं लाटायचं आहे. तर एकदम आपल्याला पातळ लाटायचं नाही, जाडसरच लाटायचं आहे. थोडंसं मी असं जाडसर असं लाटून घेते. तर बघू शकताय या पद्धतीने मी आता पूर्ण अशी चपाती जाडसर लाटून घेतलेली आहे. आता ह्या चपातीच्या मी कडा काढते. व्यवस्थित सुरीने असे मी कडा काढून घेते याच्या. तर याच पद्धतीने पूर्ण चपात्याचे मी असंच प्रोसिजर करणार आहे. तर या चपातीच्या आता मी पूर्ण कडा काढून घेतलेली आहेत. तर चौकन झालेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. तर आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. 2-2 बोटाच्या अंतराने हे व्यवस्थित असं कट करायचं आहे. तर बघू शकताय 2 बोटाच्या अंतराने मी हे असं पट्ट्या एकसारख्या कट करत आहे. अजिबात लहान मोठी कट करायची नाही, व्यवस्थित दोन्ही तिन्ही सारख्या आल्या पाहिजे. तर बघू शकताय सुरीने सहज असं कट होते हे. तर आता आपल्याला एकदम असं छोटे छोटे काप करायचे आहेत याचे. हे पण आपल्याला सेम आकाराचे कट करायचे आहेत. तुम्हाला कुठलाही तुम्ही आकार देऊ शकताय, पण मी चौकोनच मला छान वाटते म्हणून मी चौकोनच आकार देते याला. तर बघू शकताय मस्त असे मी एकसारखे पूर्ण साईज अशी कट केलेली आहे आणि हे तेलात टाकल्याबरोबर एकदम खुसखुशीत होतात हे पूर्ण. बघू शकताय मस्त अशा घड्यावर घड्या दिसतात याला आता. तर याच पद्धतीने पूर्ण मी असं कट करून घेते याचं. एकदम अशा ह्या खुसखुशीत अशा होतात ह्या. तर बघू शकता अशा. तर पूर्ण मी अशा कट करून घेतलेली आहे आणि तेल पण इकडं मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघू शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला तेल एकदम असं कडकडीत गरम करायचं नाही, एकदम असं हलकंसं गरम झाली की आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे हा पदार्थ. बघू शकताय एकदम कडकडीत न गरम करता मिडियम गॅसवर याला तळून घ्यायचं आहे. तळायला आपल्याला खरं याला वेळ लागणार आहे, कमीत कमी याला 5 ते 7 मिनिट याला वेळ लागणार आहे. एकदम आपल्याला मिडियम गॅसवर ह्या तळून घ्यायचं आहे आणि तेल पण जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मिडियम गॅसवर याला तळून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त अशा तेलात टाकल्याबरोबर अशा एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत, एकदम अशा टम्म फुगलेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत. पूर्ण लेअर सुटत आहेत याला. आता जेवढे आपण लेअर केले आहेत तेवढे असं सुटत आहेत. एकदम अशा खुसखुशीत झालेलं आहे. तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. तर याच पद्धतीने पूर्ण मी असं तळून घेते. ही जर तुम्हाला कधीही गोडाचा पदार्थ खावासं वाटत असेल आणि हा जर करून खाल्ला तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी खाल. ज्याला गोड जास्त आवडते ते तर नक्कीच खाणार. एवढं भारी लागतात ह्या, खूपच छान. आता मी हे पाक करून ठेवलेलं आहे आपण, ते थंड झालेलं आहे आता आणि हे तळल्याबरोबर हे पाकात घालायचं आहे आणि पाकात बुडून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकताय मी आता हे पाकात पूर्ण असं याला बुडवून आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने करून घेते मी आणि कढईतून आपण काढले की लगेच आपल्याला पाकात सोडायचं आहे हे. तर बघू शकताय खूप मस्त असा कलर दिसत आहे. आता हे पाकात घालायचं आहे आणि पाकात बुडून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने सगळे मी काढून घेते पाकातून. तळून आपल्याला लगेच पाकात घालायचं आहे, पाकातून लगेच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. लगेच गरम असतानाच पाकात घातले की ते शोषून घेते पाक आणि खूप छान अप्रतिम चव लागते एकदम असं. तर बघू शकताय तर पाकातून काढून मी प्लेटमध्ये घातलेलं आहे. वरनं थोडंसं असं काजू बदामचे काप घातलेले आहेत. खूप टेस्टी लागते हे. एकदा तुम्ही खाल तर खरंच तुम्ही 2-4 वेळा तरी बनवाल. एक महिन्याभरात 2-3 वेळा तरी खाल, एवढं भारी लागते हे.
दिवाळीसाठी करून ठेवत असाल तर महिनाभर सहज टिकेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.